सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. विद्येचं आणि कलेचं आराध्य दैवत श्री गणरायाला साष्टांग दंडवत. हिंदवी स्वराज संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर हिंदू रक्षक छत्रपती संभाजी महाराज, तसेच लोकराजा राजश्री शाहू महाराज या नामचा मानाचा मुजरा. शिवतेज ग्रुप सूर्यवंशी गल्ली कसबा बीड आपल्या 28व्या वर्षात मोठ्या दिमाखात पदार्पण करीत असताना सहर्ष आणि स्वाभिमान सादर करीत आहे छत्रपती शिवाजी चौक. पेपर 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 सकाळ पुढारी तरुण भारत लोकमत. हा पेपर 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 निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी. राज, रोज तुमची पूजा करून दिवसाची सुरुवात करतोय. तुमची पूजा केली की मनगटात बळ येतं आणि दिवस कसा मस्त प्रसन्न जातो बघा. पण राज, काय चाललंय आजकाल? पेपर उघडला की शेतकऱ्यांची आत्महत्या, मुलीवर बलात्कार, दहशतवादी हल्ला, पिकाला भाव नाही, असंच समधीकडे चालू आहे. शिवाजी परत जन्माला आला पाहिजे असं सगळ्यांनी वाटतंय. पण तुम्ही जन्माला येऊन तरी आता काय उपयोग? आमचाच जन्म या युगात झाला नसता तर लई बरं झालं असतं. त्यापेक्षा तुमच्या काळात जन्मलो असतो तर हिंदवी स्वराज्यासाठी आणि तुमच्यासाठी हसत हसत जीव उधळला असता. पण आता काय करावं? नशीबच आमचं फुटकं की आम्ही या काळात जन्माला आलो. जाऊ द्या महाराज, हे असंच चालू राहणार. पण माझी पूजा आणि तुमच्या चरणाची प्रार्थना कवा थांबायची नाही. जय भवानी. शिवरायांचे आठवावे रूप. घ्या गजरा घ्या गजरा घ्या. जय जुई मोगरा जय जुई मोगरा. 10 रुपये 10 रुपये 10 रुपये. गजरा घ्या. चांगले चांगले सुगंध आहे, वास आहे, ताज आहे. गजरा आहे. फुलं घ्या गजरा घ्या. आला बस स्टॉप. उतरा रे. ए, नीट कॉलेजातच जावा. हा होय, आणि तुझा आयटमला भेटायला या आईला सम्या, या बसची टाइमच बेकार आहे रे. कार आयला तुला काय लेक्चरला लेट होतोय वय? लेक्चर सांगतीस कुणाला? लेक्चरला कुणाला द्यायचं असते भावा? अरे सकाळी जरा लवकर आला याने की चौकात कसं जरा पुरींची गर्दी भेटते रे. रंगीत फुलपाखर नुसत्या. काय रंगीत फुलपाखरे गेल्या ही सगळ्या. हा अरे अरे ते बघ. आगा काय कडक माल हाय लो का. भावा थांब, फिल्डिंग लावायची रे. फिल्डिंग लाव काय? लाव की मरादा. अरे खरं तिला द्यायला एखादं फुल तरी घे. फुल आता फुल कुठनं मिळणार रे इथे? फुल अरे ते बघ की पुतळ्याच्या समोरच आहे की.
स्वीट बेबी, रुक तो जान. अरे अरे अरे, इतना गुस्से से मत देख बेबी. काय वाव, काय केस भारी आहेत गं. शी आहा, शी काय शी, सॉलिड, जबरदस्त. शट अप. अरे डोळे मोठे केलं आणि भारी दिसते की. आ हा 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 हा, लवली आईज. यू यू म्हटलं ओट बी भारी दिसतात. आ हा हा हा, सॉलिड सॉलिड, आवडली. शट अप. पक्याव बिलेस, हिचे केस बी भारी, डोळे बी भारी, ओठ बी भारी, आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती ओ साहेब, ओ साहेब, ओ साहेब. शेतकऱ्यांशी शत्रुत्व पत्करणाऱ्या सरकारचा निषेध असो. मुर्दाबाद मुर्दाबाद. निष्ठुर शासन मुर्दाबाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय फौजे. जय शिवाजी. लोक गोर गरिबांच्या मतावर निवडून गेलेल्या या शासनानं आज गरिबांच्या तोंडाला पानं पुसलेले आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. बॉम्ब मारल्याशिवाय यांच्या कानाचे पडदे उघडणार नाहीत. या शासनाची अंत्ययात्रा काढावीच लागेल. शिवाजी महाराज की जय. शेतकऱ्यांच्या जीवावर उठणाऱ्या सरकारचा या झोपलेल्या सरकारचं करायचं काय. शेतकरी एकजुटीचा महाराज, मजा आहे तुमची. काय लोक सेवा करतात, मुजरं घालतात. अहो, खाय प्यायचा त्रास नाही, पोटाला मिळवायची बात नाही. उद्याचा दिस कसा जाईल ह्याची काळजी नाही. तुम्ही आपले हसेच उभे. आमच्याकडं बघा महाराज, कसं जगावं आम्ही. बायकून घराबाहेर काढला दारू पितो म्हणून. अरे पण दारू का पितो? चायला बायकासनी काय कळल. दिसभर आम्हाला कुणाची थुकी उचलावी लागते, कुणाचं तळवं चाटायला लागतात. काय कळल बायकासनी घरात बसून. शिकलो तेव्हा नोकरी मिळाली नाही. आईबानं 4 दमड्या बी मिळवून ठेवल्या नाहीत. एखादा धंदा करावा म्हटलं मग ठरवलं आता ह्योच धंदा. नुसतं या जगाला पाणी लावायचं, चुना लावायचं आणि बोंबलत फिरायचं. मग अंधाराच्या पोटात गुडूप होता पोटातला अंधार विझवायसाठी दारूचं पाणी पोटात वतायचं. जय हो महाराज, तुमच्या व्यवस्थेचा जय हो. येतो संचाला, तो पातुरी बाटली हिचं दडवून ठेवतो. कुणी बी ह्याला धक्का लावणार नाही. कुणाला सांगू नका हा. Dhoni special. 1 run needed. There's the run. So many times with Dhoni hitting the winning runs in a crucial game. And we have the result of the India-Pakistan match. Virat Kohli 55 not out, and India won this by 6 wickets. He doesn't bowl as much as एवढा मोठा हिंदुस्तान, कसला पाकिस्तान. एवढा मोठा हिंदुस्तान, कसला पाकिस्तान. महाराज, मजा आहे तू महाराज, मजा आहे तू महाराज, मजा आहे तू महाराज. निवडून गेलेल्या निष्ठुर शासन मुर्दाबाद. निष्ठुर शासन मुर्दाबाद. निष्ठुर शासन मुर्दाबाद. निष्ठुर शासन मुर्दाबाद. येसाजी, काय झालं राज?
येसाजी पाहिलं नाहीत तुम्ही? कोण कसे तमाशे करून जातात इथं ते. दगड, फक्त दगड बनवलंय लोकांनी आम्हाला. कुणीही यावं आणि या दगडावर बूट टेकून बसावं, हीच लायकी आमची या महाराष्ट्रात. महाराज लोक लईच डांबीत झाले ती. जिथं तिथं निस्ता आपल्या नावाचा वापर करतात आणि स्वार्थ साधून घेतात बघा. येसाजी, अरे आम्हाला शेंदूर फासून देव बनवलं यांनी, पण त्या शेंद्राच्या आतला दगड तर बदलत नाही ना. यासाठी का आम्ही इथे स्वराज्याचा अट्टहास केला होता? आठवा ते दिवस. इथल्या रयतेला हक्काचं छत्र मिळावं, माणसाचं माणूस पण अबाधित राहावं, म्हणून तर हा संकल्प केला होता ना आम्ही. होय महाराज, होय. अहो 4-4 पातशायांनी नाडलं होतं या महाराष्ट्राला. शेतात उभी पिकं कापली जात होती. सहज घराबाहेर पडलेली तरणी ताटी पोरं यवनाच्या वासनेची बळी पडत होती. तवाच या लोकांनी स्वातंत्र्याचा सूर्य दावला तुम्ही. होय महाराज. त्या काळात यवनांकडून आमच्या आया बहिणी लुटल्या जात होत्या, आणि आजही आमच्या लेकी सुनांची अब्रू अशीच 4 चौघात लुटली जाते. पण उघड्या डोळ्यांनी बघणाऱ्या या भेकडांमधून आज कुणीही इथं शिवाजी होत नाही. द्रौपदीची अब्रू रक्षणारा कुणी कृष्ण इथं दिसत नाही. हेच अधमकृत्य करणाऱ्या दुःशासनांचे आम्ही काय हाल केले होते आठवा तो रांझाचा पाटील. अरे सोड, हा कुठं नेतायस आम्हाला? आणि कोण आहे यो शिवाजी? अरे सोड. बाबाजी भेकाजी गुजर, तुम्हाला इथं कशासाठी आणलंय ठाऊक आहे? अरे कुणाला बी उचलावं आणि हत्याराचा दाख दाखवून गुलाम बनवावं. मोगलाई, स्वार्थासाठी मोगलांचे तळवे चाटणारे तुम्ही. स्वाभिमानाची भाषा बोलता कशाला? वतनदारीच्या मखमलीवर बसून ओंजळीच्या पिकदाणीत त्यांची थुंकी झेलताय आणि आमच्या पुढे ही मिजास. पाटील, फक्त एवढंच सांगा, या रामजी खोडेच्या पोरीला तुम्ही पळवलत, तिच्यावर बलात्कार केलात, हे खरंय? वय, अरे लुटली मी त्या पोरीला आणि अशा हजारो लुटीन. अरे प्रजेला बट्टीक समजतोय मी. हा तू कोण विचारणार रे? मी विचारणारा कोण? कळेलच. येसाजी, खडला गुन्हा साबित झालाय. याला कळू दे आता आम्ही कोण आहोत. रयतेवर जुलूम जबरदस्ती करणाऱ्या या पाटलाचा चौरंगा करा. अहो पण महाराज, एवढी कठोर शिक्षा? येसाजी, या पाटलाच्या कृत्याचा आम्हाला भयानक संताप आलाय, पण तरीही भावनेच्या भारात आम्ही निर्णय घेत नसतो. यापुढं आमच्या राज्यात स्त्रीची अब्रू अशी वाऱ्यावर उधळली जाणार नाही. तसं करणाऱ्याची गयही केली जाणार नाही. ही शिस्त पाडायची आम्हाला आमच्या स्वराज्यात. जा, दिल्या हुकमाची ताबडतोब अंमलबजावणी करा. जी राज. ह्या त्याला. महाराज, महाराज चुकी झाली महाराज. महाराज नको, महाराज. महाराज, जगदंब जगदंब. येसाजी, आमचा शिवशाहीचा शिरस्ता आज या लोकशाहीत का दिसत नाही? कसा दिसल महाराज? आज इथलं लोकच भिवून चिडी चूप आहेत बघा. नाव नुसतं लोकशाही. लोकांच्या हातात काय आहे महाराज? काय बी नाही. पण ही परिस्थिती ओढवली कशामुळे? आळशी झाल्यात लोक, आळशी. त्यासनी वाटतं एकदा आपण का एखादा नेता निवडून दिला की समद परिवर्तन त्यानंच करावं, आपली काय बी जबाबदारी नाही, असं वाटतं यासनी. नाही नाही येसाजी, हा आळस नव्हे. लोकांना मुळात हे राज्य आपलं वाटत नाही. ही चूक राज्यकर्त्यांची. त्यांनी हा आपलेपणा कधी निर्माणच केला नाही. आमच्या शिवा काशीदानं, तानाजी बाजीप्रभूनं जीवाचं बलिदान दिलं. प्रतापराव गुजरांनी यवनी फौजेच्या वणव्यात स्वतःला झोकून दिलं. कशासाठी? ही भूमी त्यांना आपली वाटत होती म्हणून.
आपणच या भूमीचं रक्षण केलं पाहिजे ही जिद्द प्रत्येकाच्या मनात जिवंत होती. होय महाराज, पण आज तेच होईना नव. इथं राजरोस अतिरेकी घुसत्यात आणि लोकांचं मुडदं पाडत्यात, आणि हे चाकरमानी ते मुडदं वलांडून हापिसात जात्यात. दहशतवादाचा हा प्रश्न सोडवायला राज्यकर्त्यांची मानसिकता कणखर हवी असाची. होय, पोकळ निषेधाच्या घोषणा देऊन हे प्रश्न सुटणार नाहीत. आमच्या राज्यकालात चालून आलेला तो अफजल खान एक दहशतवादीच होता ना. आम्ही कसा सोडवला तो प्रश्न? आइए राजा जी, आओ आओ. अपनी सारी शेखी छोड़कर इस अफजल खान के मातहत बन जाओ. पहले तो मैं तुम्हें आला हजरत के सामने पेश करूंगा. आओ आओ. डरो मत. भीती? खां साहेब, आम्हाला भीती फक्त श्री प्रभू रामचंद्रांची, आणि आपण कोण आहात हे आम्ही चांगलेच जाणतो. अच्छा. राजा जी, आपसे मिलने के लिए बेताब है हम. कितने दिनों की आरज़ू थी. आओ आओ, हमारे कलेजे को ठंडक दो. इस अफजल खां को गले लगाओ. आओ आओ. जय भवानी. जय भवानी. हरामखोर, दगाबाज, माझ्या स्वराज्याचा घास गळायला निघाला होतास. हा घे राज, ही घे जावळी, आणि हा घे कोंडाणा. भटाऱ्याचा पोर तू आमच्या मृत्यूचं राजकारण करायला आला होतास ना. हे घे, हे घे तुझ्या मृत्यूचं दान. तुझ्याच पोट्यात ओततोय आम्ही. हर हर महादेव. येसाजी जी. अफजल खानाचा खात्मा ही एका व्यक्तीला मारण्याची कथा नव्हती. प्रश्न होता दोन राजसत्तांच्या भवितव्याचा. प्रश्न होता रयतेच्या सार्वभौम हिताचा. ही रयत स्वाभिमानानं जगली पाहिजे, आणि तो स्वाभिमान आयुष्यभर आम्ही जपला. होय तर, एवढं त्या शाहिस्ती खानाचं सैन्य दल, पर त्याच्या पुढे बी आपण हार मानली नाही. पुरंदराच्या तहानं समद स्वराज्य गमावलं, पर स्वाभिमान सोडला नाही. होय येसाजी, आज पावलोपावली राज्यकर्त्यांसमोर लाळ घोटणाऱ्या युवकांनी तरी जाणून घ्यावं कैसे आम्ही त्या दिल्लीच्या तख्तासही नमवलं होतं. आइए राजा जी, आइए. शंभू राजे, आप भी आइए. राम सिंह जी. हमसे भी आगे ये कौन खड़ा है? महाराज, आप हैं राजा जसवंत सिंह. जसवंत सिंग, जसवंत सिंग, हाच तो जसवंत सिंग ज्याला कोंढाण्याच्या पायथ्याशी आमच्या मावळ्यांनी चेचला. त्या जसवंत सिंगाच्या मागे आम्हास उभे केले जाते. कशासाठी आमचा हा अपमान? राम सिंह जी. ये कौन है? और शिवाजी को कह दो कि वो एक पराजित मांडलिक है. जहां खड़ा है चुपचाप खड़ा रहे. मांडलिकत्व पत्करलंय कुणी आपले? हे तख्त तो आमच्या पूर्वजांचे, धर्मराज युधिष्ठिरांचे. मयुराची पिसे लावून कावळेही इथे येऊन बसतील, पण म्हणून पिंडावर चोच मारण्याची खोड जात नाही त्यांची. असं दुसऱ्याचं उष्ट खाणाऱ्या आईत खाऊ ना आम्ही बादशाह म्हणणं अशक्य. शिवाजी, हमें कौवा कहते हो, जानते हो इसका नतीजा? परिणामांची पर्वा मराठा करत नाही.
या दरबारात ही मान तुटली तरी हा देह झुकणार नाही. मनातले अंगार विझणार नाहीत. हेच अंगार उद्या स्वाभिमानाच्या मशाली भडकवतील आणि या शाही सल्तनती जाळून भस्मसात करतील. महाराष्ट्राच्या कोटी कोटी पिढ्यांमध्ये भरून राहील फक्त हा अस्मितेचा यलगार. राम सिंग, जी उसे खिल्लत दे दो. जी हुजूर. अरे जा, नकोय तुझी भीक. राजाजी. स्वाभिमान, अंगार, किती विश्वासानं बोललो होतो हे शब्द आम्ही. पण कुठाय तो स्वाभिमान? भर चौकात लेकी बाळींची आबरू लुटली जात असताना हा अंगार कुणाच्याही डोळ्यात उफाळत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या समोर होताना ही अस्मिता सळसळत नाही. राज्यकर्त्यांच्या मागे मेंढरासारखं फिरताना यांना लाज शरम वाटत नाही. ही अशी दुरावस्था महाराष्ट्राची, माझ्या महाराष्ट्राची. आणि ही दुरावस्था केली कुणी? या लोकांच्या नाकर्तेपणाने. ज्या मनगटात कर्तृत्वाच्या तलवारी सावराव्या तेच हात भेकडाप्रमाणे आभाळाकडे पसरून हे फुकाचा गजर करता आहेत. राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या. अरे कशासाठी जन्माला या? याच हातांच्या मुठी वळवून तुम्हीच शपथ का घेत नाही तुमच्यातला एखादा शिवबा घडवण्याची? घ्या शपथ. या देशाचा स्वाभिमान हरवेल असं कोणतंही कृत्य आपण करणार नाही. घ्या शपथ. आपल्या अन्नदात्याला, शेतकरी कष्टकरी वर्गाला कसलीही तोशिष देणार नाही. अरे घ्या शपथ. मी तुमच्याशी बोलतोय. अजूनही मला दगडी पुतळा समजून तुम्ही दगडासारखं राहू नका. घ्या शपथ. होय महाराज, आम्ही शपथ घेतो. आम्ही शपथ घेतो. घ्या शपथ. शपथ घ्या. लेकी सुनांच्या अब्रूचं रक्षण करण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहू. देशाच्या संविधानाचा मान सन्मान अबाधित ठेवू. राजकारणात कुठलीही लाचारी न पत्करता सेवा भावनेतून नित्य समाजकारण करू. घ्या शपथ. आम्ही शपथ घेतो. शाबास. आजची ही तुमची जागरूकता उद्याची पहाट आणेल. निश्चय करा. आपलं प्रत्येक पाऊल इथं साकारेल सामर्थ्यशाली महाराष्ट्र. बोला हर 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 हर. Giving me the summer of love.